नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्या या सेशनमध्ये आपण 2 जाहिरातींची चर्चा करणार आहोत. या दोन्ही जाहिराती अशा आहेत की यातली जी शिक्षक पदे आहेत ते शासकीय नियमानुसार होणारे आहेत. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट पे स्केल असल्या कारणाने ही जी संधी आहे ती खूप उपयुक्त ठरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही ते अप्लाय करू शकता. पण तुमचे जर होऊ पाहणारे शिक्षक मित्र असतील तर त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, तर चला जाहिराती पाहूया. तर मित्रांनो, आजची आपली जी पहिली जाहिरात आहे, ही जी संस्था आहे ती स्वयं अर्थसहाय्यित आहे. ठीक आहे. आणि इथे जो वेतनमान आहे तो वेतनमान शासकीय नियमानुसार आहे. कुठची आहे ही संस्था? तर बालभारती पब्लिक स्कूल. ही जी स्कूल आहे ती मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. इथे पत्ता दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. NTPC खारगोन, विलेज सेल्डा, डिस्ट्रिक्ट खारगोन, मध्य प्रदेश 451113 पत्ता दिलेला आहे. मोबाईल क्रमांकसुद्धा दिलेला आहे 6261305395. ईमेल ID दिलेला आहे BBPS खारगोन KHARGONE@balbharati.org. पोस्ट पाहूया कोणत्या कोणत्या आहेत. 3 ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या तिन्ही पोस्ट असिस्टंट टीचरच्या आहेत. पहिली जी पोस्ट आहे ते सायन्स टीचरसाठी आहे, दुसरी जी आहे ते मॉन्टेसरी आणि तिसरी जी आहे ती आर्ट अँड क्राफ्ट. यातली जी सायन्स पोस्ट आहे ती BSc, B.Ed आणि C.Tet अशी ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर मॉन्टेसरीसाठी BA NTT पाहिजे आणि आर्ट अँड क्राफ्टसाठी BFA किंवा MFA. ठीक आहे मित्रांनो, इथे क्लिअरली म्हटलेलं आहे की एज अँड पे स्केल ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. आणि मित्रांनो, मला माहिती आहे कारण माझे मित्र काही बालभारती पब्लिक स्कूलमध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे की इथे जो पे स्केल आहे तो गव्हर्नमेंट नियमानुसार होतो. त्याच्यामुळे अतिशय उत्तम संधी आहे. ही संस्था आणि ही जी शाळा आहे ती स्वयं अर्थसहाय्यित असली तरीसुद्धा जो पे स्केल आहे तो गव्हर्नमेंटच्या नियमानुसार होतो. आणि मित्रांनो, इथे शिक्षण सेवक असले पद नाही आहे. जी तुम्हाला सॅलरी मिळेल ती थेट पे स्केलनुसारच होणार. ॲप्लिकंट्स मस्ट बी प्रोफिशियंट इन इंग्लिश. तुमचं इंग्रजी आहे ते उत्तम पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही इंग्रजी माध्यमातले असायला हवे. तुम्ही इंग्लिश मीडियममधले तुमचं शालेय शिक्षण झालेलं नसलं तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. फक्त कंडिशन ही आहे की तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर अकोमोडेशन आणि इलेक्ट्रिसिटी ॲट सबसिडाइज रेट्स विल बी प्रोव्हाइडेड टू सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. राहायची सुविधा आहे, इलेक्ट्रिसिटीसुद्धा दिली जाते आणि अतिशय किरकोळ अशा रेटमध्ये तुम्हाला जे हाऊस रेंट असतो आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं अतिशय किरकोळ रेटमध्ये असतं, नॉर्मल रेटनुसार नसतं. त्याच्यामुळे राहायला आणि राहण्याची जी सुविधा आहे ती अतिशय उत्तम आहे या ठिकाणी. पुढे काय म्हटलं आहे, स्कूल रिझर्व द राईट टू ट्रीट एनी पोस्ट डीम्ड कॅन्सल्ड. ठीक आहे, जर भरल्या नाही तर ते कॅन्सल होतात पोस्ट, मग पुढच्या वर्षीच निघतात. अप्लाय ऑनलाईन विदिन 10 days. आता मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती 24 एप्रिलची आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 4 मेच्या अगोदर तुम्हाला इथे अर्ज करावा लागेल. अप्लाय कसं करायचं आहे, वेबसाईट दिलेला आहे. वेबसाईटचा पत्ता https://2BBPS-Khargon-balbharti.org. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथे करिअर्समध्ये ॲप्लिकेशनसाठी एक लिंक आहे. त्या ॲप्लिकेशनवरती जायचं, फॉर्म भरायचा आणि सबमिट करायचं. 4 मेच्या अगोदर तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, आपण जी 100% अनुदानित संस्था आहे ती पाहूया. तर ही संस्था कशी आहे, जसं मी म्हटलं 100% अनुदानित संस्था आहे. इकडची जी पण शिक्षक पदे आहेत ती शासकीय नियमानुसार इथे सॅलरी होते. ठीक आहे. तर जसं मी म्हटलं वेतनमान जे आहे ते शासकीय नियमानुसार होतं. कोणती आहे ही संस्था? तर टॅगोर मेमोरियल हायस्कूल इथे दिलेलं आहे. वैभव लक्ष्मी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था नागपूरद्वारा संचालित 100% अनुदानित संस्था आहे. कुठे आहे ही संस्था? नागपूरमध्ये. सेमी नरी हिल्स नागपूर 440006 हिंदी भाषिक अल्पसंख्याक. तर हा पत्ता इथे दिलेला आहे. इथे तुम्हाला जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. पण त्या अगोदर आपण पद कोणतं आहे ते पाहूया. सहाय्यक शिक्षकाचे पद आहे. खुले प्रवर्ग 6. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता MSc B.Ed, BA, B.Ed किंवा D.Ed. मुलाखत दिनांक किती आहे? 6 मे 2024. वेळ आहे सकाळी 9.
ते दुपारी 2 वाजेपर्यंत. सदर संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वर्ग मर्यादांमध्ये असणाऱ्या अर्हता प्राप्त उमेदवाराची पद भरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तरी सर्व गरजूंनी दिनांक 6 मे 2024 सोमवारी रोजी सकाळी 9 वाजता टॅगोर मेमोरियल हायस्कूल कृष्णनगर सेमिनरी हिल्स नागपूर 6 येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने ओरिजिनल दस्तावेजासह उपस्थित राहावे. ठीक आहे. तर पत्ता दिलेला आहे टॅगोर मेमोरियल हायस्कूल कृष्णनगर सेमिनरी हिल्स नागपूर. ठीक आहे. तर इथे तुम्ही जा. एक चांगली संधी आहे, कारण 100% अनुदानित अशी ही संस्था आहे. इकडची जी सॅलरी आहे ते गव्हर्नमेंट पे स्केलनुसार होणार आहे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू 6 मेला आहे सकाळी 9 वाजल्यापासून. तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जा, झेरॉक्स कॉपीजसुद्धा घेऊन जा अटेस्टेड. आणि माझी अशी आशा आहे, माझी अशी इच्छा आहे की तुमचं सर्वांचं काम, जे इच्छुक आहेत, जे पूर्ण तयारीनुसार जातील, इंटरव्ह्यूची तयारी, त्याच्यानंतर लेसनची जी पाठाची जी तयारी असते ती जर व्यवस्थित करून गेलात तर 100% तुम्हाला संधी आहे. नक्की ट्राय करा इथे. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, आणि जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स आपण इथे वेळोवेळी देत असतो. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.